नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। संध्याकाळचं जेवण बनवायला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा तुम्ही नवीन झटपट होणारा पदार्थ नक्की बनवू शकता आणि पोटभरीचा आहे। त्यासाठी इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या भाजून, लसूण, अर्धा कांदा, कोथिंबीर, जिरं, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून हे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे। ही पेस्ट आपण साईडला ठेवून रेसिपी बनवायला घेऊया। तर इथं मी एक ताट घेतलेला आहे मोठं, त्यामध्ये गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेला आहे। तुम्ही पहिल्यांदा कोणतीही रेसिपी तुम्ही ट्राय करताना अगदी थोडं करून बघायचं, आवडलं तर मग दुसऱ्या वेळेस जास्त करायचं। तर इथं 2 चमचे मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, 2 चमचे हरभऱ्याचं पीठ, हळद आणि धने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि हे सगळे आता सुके मसाले एकदम मिक्स करून घेणार आहोत। आणि ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आपण जी मगाशी वाटलेलं वाटण आहे ते 2 चमचे टाकून घ्यायचं आणि बाकीचं अर्धा तासच ठेवायचं, आपण ते फोडणीमध्ये वापरणार आहोत। तर आता मी हे वाटण एका वाटीत काढून ठेवलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं हे मिक्स करून घेणार आहोत। एकदम असं घट्टसर गोळा बनवायचा आहे, जसं आपण चपात्याला बनवतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर बनवायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीनं घट्टसर गोळा बनवलेला आहे मी आणि छान असं आपल्याला हे कोरडं पीठ लावून अजून छान घट्टसर मळायचं आहे। तर आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त पावसाळ्याच्या दिवसात खमंग अशी पौष्टिक रेसिपी म्हणजे शेंगुळी बनवणार आहोत। तर खूप छान लागते। शिंगाड्याच्या पिठाचं किंवा नाही, हुलग्याच्या पिठाचं बनवतात, तर आमच्या भागात मराठवाड्यात हे गव्हाच्या पिठापासूनच बनवतात आणि हे जे आहे रेसिपी खूप छान लागते। संध्याकाळी जर स्वयंपाकाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीनं झटपट तुम्ही ह्या पावसाळ्याच्या दिवसात नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त शेंगुळी लागते। तर अशा पद्धतीने थोडासा गोळा घ्यायचा, हातावर अशा पद्धतीने दोरी टाईप करून अशी शेंगुळी बनवून घ्यायची। तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता, अशा पद्धतीची किंवा गोल। काही जण हे हुलग्याचे पण बनवतात, पण हुलग्याचं पीठ जास्त चिकट असते, शेंगुळी लवकर वळता येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं आमच्याकडे हुलगा हा प्रकार जास्त माहीत नाही, त्यामुळे गव्हाच्या पिठापासूनच पण खूप मस्त चविष्ट, जसं आपण पौष्टिक एखादं सूप पितो त्या पद्धतीने हे पातळ आपण शेंगुळे बनवणार आहोत। तर ह्याच पद्धतीनं सगळे शेंगुळे बनवून घेतलेले आहेत आणि ह्या बनवलेल्या शेंगुळ्यावर पीठ लावायचं, जेणेकरून एकमेकाला शेंगुळी चिटकणार नाही। तरी तर मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे, कढई किंवा कुकरमध्ये हे होत नाही, उतू जातं। जास्त प्रमाणात मी ॲल्युमिनियमचे भांडे वापरत नाही, पण आता मी हे मोठं पातेलं लागतं म्हणून घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून, एक मिरची टाकून घेतलेली आहे, कांदा, असं सगळं फोडणीला आपण छान फोडणी, चुरचुरीत फोडणी बनवायची आहे। तर अशा पद्धतीनं 2 मिनटं कांदा परतला की त्यामध्ये मी जाडसर वाटून घेतलेला लसूण टाकलेला आहे। आपण जे वाटण बनवलेलं होतं ते ह्यामध्ये अर्ध ठेवलं होतं ते पण टाकलेलं आहे, यामध्ये सुद्धा लसूण आहे। लसणाचा वापर थोडा जास्त करायचा, त्यामुळे ही रेसिपी अगदी मस्त आणि खमंग लागते। तर अगदी थोडंसं इथं हळद टाकायचं आहे। काही जण ह्यामध्ये वाटण टाकतात, तर ती तशी न बनवता अगदी साध्या पद्धतीनं पण खमंग अशी टेस्टी आपण ही रेसिपी बनवणार आहोत। 2 मिनटं हे सगळे जिन्नस परतून झाल्यावर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला अंदाजे पाणी टाकायचं आहे, शेंगुळी कितपर्यंत आपल्याला पातळसर हवे त्या पद्धतीनं। इथं मी 2 ग्लास पाणी टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकून आता आपल्याला हलकीशी उकळी काढायची आहे। हलकीशी उकळी आल्यावर आपण जी शेंगुळी बनवलेली होती ती ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर हलकी उकळी आलेली आहे, आता आपण ही जी शेंगुळी आहे ते टाकून घ्यायची आहे। एकदम उकळी आल्यावरच शेंगुळी टाकायची, जेव्हा आपण फोडणी टाकतो पाणी टाकल्यावर लगेच शेंगुळी टाकायची नाही, त्यामुळे शेंगुळी चिकट एकमेकाला चिटकून बसते। गरम गरम अशा उकळत्या ह्या पाण्यातच आपल्याला शेंगुळी टाकून घ्यायची आहे। तर हे आता आपण छान असं पिठासहितच टाकून द्यायचं आहे, जेवढं शेंगुळी खाली पीठ आहे तेवढं पीठ ह्यामध्ये टाकून द्यायचं, त्यामुळे शेंगुळीला छान असा घट्टसरपणा, दाटसरपणा येतो। तर आता आपल्याला हे एक 10 मिनटं शिजून घ्यायचं आहे। तर ह्यावर झाकण अजिबात लावायचं नाही, हे
चांगलं उतू जाते आणि सगळं शेंगुळी आपली जे शेंगुळीचं वरचा जो मसाला आपण जे फोडणी बनवलेली होती ती सगळी पातेल्याच्या बाहेर जाते। त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला अर्धवट झाकण लावून उकळी काढायची आहे आणि नंतर झाकण काढूनच हे शिजून घ्यायचं आहे। तर एक 10 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं। तर थोडंसं मला पातळसर वाटत होतं, त्यामुळे मी इथं गव्हाचं पीठ 2 चमचे घेऊन पाण्यामध्ये छान मिक्स करून ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे। हे शेंगुळी जी बनवताना थोडंसं शेंगुळीचा रस्सा थोडासा पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे पीठ कालून टाकू शकता। तर बघा अशा पद्धतीनं 10 मिनिटं मस्त आपले हे शेंगुळी मी शिजून घेतलेले आहेत। खूप मस्त ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप अप्रतिम लागते। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरम गरमच हे खायचं असतं। ह्यासोबत थोडंसं लिंबू वरतून टाकायचं। संध्याकाळी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी नवीन खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही शेंगुळीची रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा। कोणतीही रेसिपी तुम्ही थोडी बनवायची जेणेकरून आपल्याला काही जणांना घरात आवडते किंवा नाही आवडते, त्यामुळे पण ही अशी रेसिपी आहे की इतकी मस्त होते आणि झटपट, जास्त काही आपल्याला साहित्य लागत नाही। घरातच आपण चपाती भाजी बनवण्याऐवजी मुलांना सुद्धा असं काहीतरी वेगळं तुम्ही नक्की बनवा। तुम्ही कधी गव्हाच्या पिठापासून शेंगुळी बनवली का ते पण मला कमेंट्स करून सांगा। आणि माझं नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल। आणि मी पौष्टिक अशा पारंपरिक रेसिपी अपलोड करत असते, कमी तेलकट व डाएटवाल्यांना सुद्धा चालतील अशा ह्या रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड करत असते, त्यासाठी चॅनलला फॉलो करा। अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी घंटीवर प्रेस करा आणि माझा व्हिडिओ कोणत्याही क्षणी किंवा थोडा जरी आवडला तरी चॅनलला सबस्क्राईब करून जा, त्यामुळे मला खूप सपोर्ट होईल आणि अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।